नमस्कार. आजचा जो माझा विषय आहे तो आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा अत्यंत आवडता असा विषय आहे. कोणता? अहो, लोक काय म्हणतील, आहे की नाही? खरं तर प्रत्येक व्यक्ती दिवसातून हजारो विचार करत असते आणि त्या विचारांपैकी सगळ्यात महत्त्वाचा असा एक विचार असतो जो म्हणजे लोक काय म्हणतील. हा जो विचार आहे तो माणसाला कधीही आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेत नाही आणि आपली स्वप्न देखील पूर्ण करत नाही. मग आपणच स्वतःला या गुलामगिरीतून बाहेर काढलं पाहिजे. खरं तर लोक काय म्हणतील हा एक प्रकारचा आजार आहे बरं का. आणि आपणच स्वतः त्या आजारातून स्वतःला मुक्त करू शकतो. फक्त आपल्या मनामध्ये जिद्द असली पाहिजे. आणि ज्यांनी ज्यांनी हा विचार केलाय ना ते आयुष्यामध्ये खूप पुढे गेलेत. त्यांनी कधीही पुढे मागे वळून पाहिलं नाही. ते स्वतःची आणि समाजाची प्रगती देखील केलेली आहे. आपण म्हणतो ना लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. कोण असतात हो हे लोक? हे लोक तेच असतात ज्यांनी आयुष्यामध्ये आपल्या काहीच केलेलं नसतं, सतत दुसऱ्यांना नावं ठेवलेली असतात. हे जे लोक असतात ना ते आपल्या सुखात असतात ना दुःखात असतात आणि ना की जेव्हा आपल्याला त्यांची गरज असते त्यावेळेस ते अवेलेबल असतात. ते असतात तर फक्त आपल्या डोक्यात. मग आपण अशा लोकांचा विचार करायला पाहिजे का बरं? अजिबात नाही. आणि लोकांचं कसं असतं ना, लोक जातात मार्केटमध्ये पेरू खरेदी करायला. दुकानदाराला विचारतात, काय हो, हा पेरू गोड आहे ना, आंबट तर नाही ना? आणि तोच पेरू घरी येऊन मीठ लावून खातात. मग अशा लोकांचा आपण विचार करायला पाहिजे का? अजिबात नाही. महर्षी कर्वे, ज्योतिबा फुले यांनी जर लोक काय म्हणतील असा विचार केला असता तर ते पुढे गेले असते का हो लाईफमध्ये? अजिबात नाही. आजच्या जगाचं चित्र आपल्याला असं दिसलं असतं का? मुळीच नाही. स्त्री शिकली, समाजाला बाधा झाली, ती मुलगी शिकली, प्रगती झाली, असं व्यवस्थेला ठामपणे म्हणायला भाग पाडणाऱ्या थोर अशा सावित्रीबाई फुले यांनी जर स्त्री शिक्षणाचा वसा हाती घेतला नसता, लोक काय म्हणतील याचा विचार केला असता, तर मी आणि माझ्यासारख्या असंख्य स्त्रिया आज तुमच्यासमोर येऊन अशा प्रकारे बोलू शकल्या असत्या का? तर नाही. तर मला इतकंच सांगायचं आहे की आपण जर लोकांचा विचार करत बसलो ना, आपण एक चाकोरीबद्ध जीवन जगतो. आपण पुढे जाऊ शकतच नाही. आता बघा ना, आपलं लहानपण किती निरागस असतं. त्यावेळेस आपल्याला कळत असतं का हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, लोक काय म्हणतील? अजिबात नाही. आपण फक्त तेच करत असतो की जे आपल्याला मनाला अतिशय आवडतं आणि त्यातूनच आपल्याला जीवनाचा मनमुराद असा आनंद लुटता येतो. मग आता सुद्धा तसं जीवन जगायला काय हरकत आहे ना? मी तर म्हणते की आपल्या बोलण्यामुळे जर कुणाला त्रास होत नसेल, कोणाचं मन दुखवत नसेल किंवा आपल्या वागण्यामुळे जर कुणाला त्रास होत नसेल, तर आपल्या म्हणण्याप्रमाणे जगायला काय हरकत आहे? का आपण लोक काय म्हणतील याचा विचार करायचा? अजिबातच नाही. खरं तर ना माझा आवाज इतका काही खास नाहीये, तरी देखील मी गाणं म्हणतच असते. कुछ तो लोग कहेंगे